नमस्कार मित्रांनो, नेचर्स बाउंटी चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज मी तुम्हाला खडक बाग म्हणजे रॉक गार्डन या विषयावर सविस्तर माहिती सांगणार आहे। आपण नेहमी पाहतो त्या बागांमध्ये हिरवे गवत, रंगीबेरंगी फुले, मोठी झाडे आणि फवारे असतात। पण तुम्ही कधी अशी बाग पाहिली आहे का जिथे गवत नाही, मोठी झाडे नाहीत, पण तरी सुद्धा ती अतिशय सुंदर दिसते? अशी बाग म्हणजेच खडक बाग म्हणजे रॉक गार्डन। मित्रांनो, रॉक गार्डन म्हणजे दगड, खडक, वाळू, माती आणि लहान झुडपांचा वापर करून तयार केलेली एक विशेष बाग असते। या बागेत निसर्गातील खडक आणि कृत्रिम दगड यांचा सुंदर संगम दिसतो। काही ठिकाणी लहान झुडपे, कॅक्टस आणि सक्युलंट्स लावले जातात, कारण त्यांना कमी पाण्याची गरज असते आणि ते खडकाळ मातीमध्येही चांगले वाढतात। मित्रांनो, रॉक गार्डन तयार करताना दगडाचे रंग, आकार आणि रचना यांचा अत्यंत कलात्मक वापर केला जातो। काही ठिकाणी लहान धबधबे, तलाव, पायवाटा आणि लाकडी बाके यांचा समावेश केला जातो, त्यामुळे या बागेचं सौंदर्य अधिक खुलतं। मित्रांनो, भारतामध्ये सर्वात प्रसिद्ध रॉक गार्डन चंदीगड येथील नेकचंद रॉक गार्डन ही आहे। ही बाग 1957 साली नेकचंद नावाच्या एका कर्मचाऱ्यांनी तयार करायला सुरुवात केली। त्यांनी टाकाऊ वस्तू जसे की तुटलेल्या टाईल्स, बाटल्या, जुने कपडे, मातीचे तुकडे आणि इतर कचऱ्यापासून सुंदर शिल्पे बनवली। त्या शिल्पांना त्यांनी खडकांच्या रचनेत बसवले आणि एक अद्भुत कलात्मक बाग तयार केली। मित्रांनो, आज ही बाग 25 एकरापेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेली आहे आणि ती जगभरातून येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे। खडक बागेचे अनेक फायदे आहेत। पहिला म्हणजे ती पर्यावरणपूरक असते, यात कमी पाणी आणि कमी देखभाल लागते। दुसरे म्हणजे ही बाग टिकाऊ आणि किफायतशीर असते, कारण यात महागड्या झाडांची किंवा गवताची गरज नसते। मित्रांनो, तिसरे म्हणजे अशा बागा शहरामधून लहान जागांमध्ये तयार करता येतात, त्यामुळे जागेचा योग्य वापर होतो। खडक बाग आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते, कचरा आणि टाकाऊ वस्तूंमधूनही सौंदर्य निर्माण करता येतं। ही बाग सर्जनशीलतेचे, पर्यावरण संवर्धनाचे आणि कलेच्या जाणीवेचे उत्तम उदाहरण आहे। मित्रांनो, म्हणूनच खडक बाग म्हणजे रॉक गार्डन केवळ एक पर्यटन स्थळ नसून ती एक प्रेरणादायी कल्पना आहे, जी आपल्याला निसर्गाची जवळीक साधायला आणि कचऱ्यातून कलाकृती घडवायला शिकवते। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।